Good morning, all of you. Today's amazing, unbelievable, जबरदस्त and fantastic. सुपर डुपर एक्सरसाइज झालेली आहे. तर शिल्पा कदम मॅडम आणि त्यांच्या दोन्ही मुलांसाठी विराज आणि रायबा दोघांसाठी जोरदार क्लॅपिंग करूया. अनबिलिव्हेबल, फॅन्टास्टिक एक्सरसाइज. जेव्हा आपली मुलं आपल्या सोबत एक्सरसाइज करतात तेव्हा आनंद फार मोठा असतो आणि तोच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आजचे मास्टर ऑफ सेरेमनी ज्यांनी अमेझिंग असे सॉन्ग शेअर करून घेतले त्यांच्यासाठी पण आपण जोरदार क्लॅपिंग करूया. सुवर्णा देसले मॅडम. आणि मी आज जी माहिती तुम्हाला देणार आहे ती प्रत्येकासाठी, प्रत्येक परिवारासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी महत्वाची आहे. तर तुम्ही वेलनेस फॅमिली सोबत आहात आणि वेलनेस फॅमिली सोबत आल्यानंतर बऱ्याच काही गोष्टी तुम्ही चेंज करतात. इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्ही घेत असतात आणि त्या इन्फॉर्मेशनच्या नुसार तुम्ही स्वतःमध्ये बदल करायचा प्रयत्न करतात. कारण मी माझा परिचय देतो. मायसेल्फ रणजित, मिसेस सुवर्णा. जोडीने आणि गोडीने या फॅमिली सोबत आहे. गेल्या 3 वर्षापासून आणि 3 वर्षात सुंदर असे बदल आम्ही आमच्यामध्ये केलेत. सुंदर असे बदल करून घेतलेत. कोचने सांगितलेल्या गोष्टी आम्ही फॉलो केल्यात. मेंटॉरने सांगितलेल्या गोष्टी आम्ही फॉलो केल्यात आणि आज प्रत्येक सिस्टमला फॉलो करून आज या लेव्हलला आहोत, की खूप साऱ्या लोकांना आम्ही मदत करतोय. खूप सारे कोचेस आहेत कॉलवर, जे सुद्धा मदत करतात. एक मदतीची भावना त्यांच्यामध्ये आहे आणि ही मदतीची भावना येते कुठून? जेव्हा स्वतःचा रिझल्ट क्रिएट होतो. स्वतःमध्ये छान असे बदल होतात. स्वतःमध्ये छान असे चेंजेस होतात. तेव्हा ही मदतीची भावना प्रत्येकामध्ये क्रिएट होते आणि याच्याचसाठी आपण काही सेशन आहे जे घेत असतो. काही सण असेल, त्या सणानिमित्त काही सेशन वेगवेगळे घेत असतो आणि आत्ता जो सण सुरू झालाय तो म्हणजे दिवाळी. प्रत्येक व्यक्तीसाठी दिवाळी फार महत्वाचा सण आहे आणि दिवाळीची काही इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जर माहिती तुम्हाला असेल दिवाळीविषयी तर नक्कीच आपण आपल्या परिवारामध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये त्या पद्धतीने दिवाळी आपण साजरी करू शकतो आणि ही दिवाळी साजरी करण्यासाठी आपण सर्व वेलनेस कोच आहोत. आपण सर्व हेल्दी फॅमिली मेंबर्स आहोत आणि आपण ही साजरी करणार आहोत. दिवाळी सर्व सणांची राणी असं दिवाळीला म्हटलं जातं. म्हणजे भारतात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तसेच दिवाळी या सणाचं खूप सारं महत्त्व देखील आहे. सणामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी काही दिसून येतात. भारत देशात दिवाळी अश्विन महिन्यात म्हणजे अश्विन महिन्यामध्ये शेवटी म्हणजेच ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांपैकी एका महिन्यात हा उत्सव साजरा केला जातो आणि दिवाळी ही खूप मोठ्या रंगीन माध्यमांनी साजरी होते. म्हणजे आपण म्हणतो ना वेगवेगळी फुलं, वेगवेगळी गोष्टी आपण त्या अंगीकारतो. वेगवेगळ्या वेगवेगळे कपडे आपण परिधान करतो. वेगवेगळे कलरचे दिवे आपण लावतो. या सगळ्या गोष्टी आपण दिवाळीमध्ये करतो. त्यामुळे दिवाळी सणाचं खूप महत्त्व आहे आणि दिवाळी ही खूप मोठ्या रंगाढंगाची दिवाळी असं आपण समजलं जातं आणि परंतु दिवाळीचे काही ऐतिहासिक महत्त्व सुद्धा आहे. जे महत्त्व मी तुम्हाला आज सांगणार आहे. आजही जाणतात दिवाळीच्या दिवशी सर्व घरातील लोक नवीन कपडे परिधान करतात. तसेच फटाके, फुलझडी असतील, लाइटिंग असतील इत्यादी साधनांचा दिवाळीमध्ये स्वागत करतात. नवनवीन पदार्थ दिवाळीच्या सणानिमित्त प्रत्येक घरी करत असतो आपण. प्रत्येक घरात बघा काही व्यक्ती असे असतात की ज्यांच्या घरात दिवाळी निमित्तच काहीतरी बनतं. बट काहींच्या घरी असं असतं की प्रत्येक दिवशी दिवाळी असते. बट हा सण फार महत्वाचा आहे. साधनांची दिवाळी स्वागत करतात. नवनवीन पदार्थ या सणानिमित्त बनवतात आणि दिवाळीच्या दिवशी घराबाहेर रांगोळी देखील काढली जाते. हे दिवाळीचे जे दिवस आहेत या निमित्त घराबाहेर रांगोळी काढली जाते आणि दिवाळी किंवा दीपावली हा प्रकाशाचा हिंदू सण आहे असं समजलं जातं. जो इतर रूपात इतर भारतीय धर्मांमध्ये साजरा केला जातो. अंधारातून अंधारावर प्रकाशाच्या, वाईटावर चांगल्या आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय असं दिवाळीतला महत्व आहे. पुन्हा एकदा सांगतो, अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय म्हणजे दिवाळी प्रतीक म्हणून सणाचा ओळखलं जातं. हिंदू चंद्रमास अश्विन अमंता परंपरेनुसार आणि कार्तिक या महिन्यात म्हणजे सप्टेंबर आणि नोव्हेंबर मध्यम दिवाळी साजरी जसं मी सांगितलं केली जाते. त्याच्यातला पहिला दिवस आहे तो म्हणजे वसुबारस. वसुबारसच्या दिवशी गायीची पूजा केली जाते. ज्या गायीला वासरू आहे आणि प्रत्येक महिला ज्यांना मुलं आहेत ती महिला एक उपवास करते आणि तो उपवास सायंकाळी सोडला जातो. त्याला देखील खूप सारं महत्व आहे. दुसरा म्हणजे धनोत्रयोदशी. दिवाळीच्या अगोदर धनोत्रयोदशी या दिवशी
लोक वस्तू, कुठलीही वस्तू आपण घेतलेली असेल किंवा सोनं, चांदी, तसेच धनाची देवी धन्वंतरीची पूजा करतात. ते धन आपल्या घरात येऊ दे त्यासाठी आपण पूजा करतो, अभिषेक करतात. असे म्हटले जाते की या दिवशी देवी धन्वंतरीचा दिवस असतो आणि देवी धन्वंतरी तुमच्या घरात अवतरते असं समजलं जातं. त्यानंतर नरक चतुर्थी. नरक चतुर्थी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी. नरक चतुर्थी हा दिवस छोटी दिवाळी म्हणून साजरा केला जातो आणि हा दिवाळीचा दुसरा दिवस असतो. या दिवशी लोक घरात रांगोळी काढतात, सजवतात, महिला हातावर मेहंदी काढतात. दिवाळीची संपूर्ण तयारी आढावा घेतलेला जातो. मुलांना उपहार दिले जातात. त्यानंतर लक्ष्मी पूजन असते. यस, धनोत्रयोदशी नंतर काय असतं? लक्ष्मी पूजन. पहिलं सांगितलं मी तुम्हाला वसुबारस. वसुबारस नंतर वसुबारस नंतर धनोत्रयोदशी, नंतर नरक चतुर्थी आणि नरक चतुर्थी नंतर लक्ष्मी पूजन. या दिवशी मोठ्या थाटामाटात आणि योग्य चालीरीती रिवाजात माता लक्ष्मी आणि श्री गणेश आणि माता सरस्वती यांची पूजा केली जाते. या देवी देवतांना आमंत्रित केलं जातं. आपण एक निमंत्रण देतो त्या देवी देवतांना, एक घरात सुंदर वातावरण निर्माण करून आणि घरात नेहमी वास करण्याचे आवाहन केले जाते की हे देवा, हे भगवंता, तुम्ही आमच्या घरामध्ये वास करा असं सांगितलं जातं आणि त्यासाठी दरवाजे, खिडक्या व तिजोऱ्या खुले ठेवले जातात. या दिवशी ते सुंदर दिव्यांची सजावट व रांगोळी काढली जाते. खूप सारे दिवे लावले जातात. लक्ष्मी पूजनच्या दिवशी जे इतर दिवशींपेक्षा जास्त असतात. पूजा रीतिरिवाजाप्रमाणे, जी पूजा आपण करतो, पूजाचं रीतिरिवाजाप्रमाणे पूर्ण झाल्यावर देवतांच्या आगमनाने जल्लोषात फटाके फोडून द्विगुणित केले जाते. गोड पदार्थ याचा नैवेद्य दाखवला जातो. एकमेकांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा, शुभकामना दिल्या जातात. याच दिवशी व्यापारी, व्यावसायिक आणि आपल्या दुकानामध्ये भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा करतात, जे व्यावसायिक आहेत, व्यापारी आहेत. त्यानंतर आहे गोवर्धन पूजा. तुम्ही ऐकलं असेल, गोवर्धनचं नाव ऐकलं असेल. श्रीकृष्णांच्या मालिकेमध्ये तुम्ही बघितलं असेल गोवर्धन पूजा. हा आहे तुमचा नंतरचा दिवस, दिवाळीचा चौथा दिवस. हा पाडव्याचा असतो. या दिवशी विवाहित दंपती एकमेकांना छानसे उपहार देऊन खुश करण्याचा प्रयत्न करतात. हजबंड वाईफला आणि वाईफ हजबंडला. आजही बरेच लोक भगवान श्रीकृष्णाची गोवर्धन पूजा सुद्धा करतात या दिवशी. ग्रामीण भागातील घरातील पशूंना, विशेष गायी, बैल, म्हशी वगैरे यांना सजवून दिवाळीच्या मिष्टात खायला घातलं जातं. दिवाळीचे काही पदार्थ त्यांना खाऊ घातले जातात. त्यानंतरचा दिवस आहे बहीण भावाचा. त्याला म्हणतो आपण भाऊबीज. तो फार महत्वाचा दिवस आहे आणि दिवाळीचा 5वा दिवस ज्याला समजलं जातं तो म्हणजे भाऊबीज. हा भाऊ बहिणींच्या अतूट आणि असीम प्रेमाचं नात्याचा जोपासनात असतो. विचार करा, या दिवशी बहीण भावाला दिव्याच्या आरास मोठ्या आतिथ्यतेने ओवाळते आणि त्याच्या समृद्धी व भरभराटीच्या शुभकामना त्याला देते. भाऊ बहिणीला छानसे उपहार देऊन खुश करतात या दिवाळीच्या दिवशी व आपल्या नात्याला अधिक मधुर बनविण्यासाठी प्रयत्न करतात. हा दिवस रक्षाबंधनासारखाच असतो, तसाच पवित्र असतो जेवढा आपण रक्षाबंधनाला पवित्र समजला जातो. विविध धार्मिक कार्यक्रम, देवता आणि व्यक्ती महत्वाशी दिवाळी साजरी केली जाते. असे की राजा रावणाचा पराभव करून राम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्या सहित अयोध्येला परतले. हा तो दिवस समजला जातो आणि समृद्धीची देवी लक्ष्मी आणि बुद्धीची देवता, अडथळे दूर करणारा देव गणेश यांच्याशी देखील व्यापकतेने हा सण संबंधित आहे. इतर प्रादेशिक परंपरा या सणाला विष्णू, कृष्ण, दुर्गा, शिव, काली, हनुमान, कुबेर, यमी, धन्वंतरी किंवा विश्वकर्मा याच्याशी जोडतात. प्रामुख्याने हिंदू सण असला तरी दिवाळीचे विविध प्रकार इतर धर्मांचे लोक देखील साजरे करतात. जैन लोक त्यांची स्वतःची दिवाळी पाळतात, जी महावीरांच्या अंतिम मुक्तीची प्रतीक आहे. मुघल
तुरुंगातून गुरु हरगोविंद यांची सुटका झाल्याबद्दल शीख लोक बंदिशोर दिवस साजरा करतात दिवाळी निमित्त. नेवार बौद्ध हे इतर बौद्धांच्या विपरीत लक्ष्मीची पूजा करून दिवाळी साजरी करतात. तर पूर्व भारत म्हणजे पूर्व भारतामध्ये आणि बांगलादेशामध्ये हिंदू सामान्यतः देवी कालीची पूजा केली जाते. असं वेगवेगळ्या धर्मामध्ये सुद्धा दिवाळी साजरी होते. या उत्सवादरम्यान लोक त्यांची घरे, मंदिरे आणि कार्यस्थळे दिवे, मेणबत्त्या आणि कंदिलांची प्रकाशित करतात. हा सण ज्या सणानिमित्त हिंदू उत्सवाच्या प्रत्येक दिवशी पहाटे तेलाने स्नान करतात, उटणं लावतात, फटाके आणि रांगोळ्यांच्या सजावटीसाठी देखील दिवाळी ओळखली जाते. फटाक्यांचा सण म्हणजे दिवाळी. खूप सारे मेजवानी बनवले जातात. मिठाई हा सणाचा मुख्य भाग आहे. गोड पदार्थ केवळ कुटुंबासाठीच नव्हे तर सामूहिक आणि विशेषतः शहरी भागातील लोकांना दिवाळी म्हणजे वार्षिक एकत्र येण्याचा कालावधी असतो. कारण ते लोक एकमेकांना विचारत नाही. बाजूच्या व्यक्तीला एकमेकांना माहिती नसतं की हे व्यक्ती कोण आहेत. तर शहरातील उद्यानांमध्ये संगीत आणि नृत्य जसं दिवाळी पहाट अशी सादरीकरण सामुदायिक मेळाव्यात आयोजन केलं जातं. काही हिंदू, जैन आणि शीख लोक सणासुदीच्या काळात जवळच्या आणि दूरच्या कुटुंबांना दिवाळी ग्रीटिंग कार्ड आणि भारतीय मिठाई पाठवतात. सणाचा आणखी एक पैलू म्हणजे पूर्वजनांचे स्मरण. जे पूर्वजन आहेत, आपले जे पूर्वज आहेत, त्यांचं स्मरण सुद्धा याच्यात केलं. पूर्वजनांचे स्मरण हिंदू, शीख आणि जैन लोकांसाठी दिवाळी हा प्रमुख सांस्कृतिक कार्यक्रम आहे. दिवाळीच्या सणाचा मुख्य दिवस लक्ष्मी पूजनाचा दिवस हा फिजी, गयाना, भारत, मॉरिशस, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, सिंगापूर, श्रीलंका, सुरिनाम, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे अधिकृत सुट्टीचा दिवस म्हणून समजला जातो. जसं भारतात सुट्टी आहे तसे या देशांमध्ये सुद्धा अधिकृत सुट्टी आहे. प्राचीन तत्व दिवाळीचं काही प्राचीन तत्व आहे उपलब्ध पुराव्यानुसार दिवाळी हा सण किमान 3000 वर्ष जुना आहे. किती वर्ष? 3000 वर्ष जुना हा दिवाळी सण आहे. या सणाचा उगम फार प्राचीन काळी आर्याचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते त्या काळातच झाला असा समज आहे. तथापि वैदिक काळात आश्विन महिन्यात शरद ऋतूचे औचित्य साधून अश्वयुजी किंवा अग्रयण यासारखे यज्ञ जात असत आणि त्यांचा समावेश 7 पाकयज्ञांमध्ये होतो. परंतु या धार्मिक आचारात दिवाळीचा प्राचीन संदर्भ सापडतात असे म्हटले जाते. असे नेमके म्हणतात येते असे नाही असे मत बी के गुप्ते यांनी आपल्या फोकलोअर ऑफ दिवाळी या पुस्तकात त्यांनी स्वतः मांडलेलं आहे. खूप सारा स्टडी करून त्यांनी ते मांडलेलं आहे. काही लोकांची अशी श्रद्धा आहे की 14 वर्षाचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले तो याच दिवशी. पण त्याच वेळी त्यांचे स्वरूप आजच्या पेक्षा खूप भिन्न होते. प्राचीन काळी या यज्ञाचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाचे आपल्या जीवनात अंधकार दूर व्हावा, आपल्या जीवनामध्ये अंधकार दूर व्हावा म्हणून या दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यातील समृद्धीच्या आनंद उत्सवाच्या कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. या दिवसात सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पंत्या लावतात. घरात दारात आकर्षित दिवे लावली जातात. महाराष्ट्र व इतर ठिकाणी लहान मोठे या काळात मातीचे किल्ले देखील बनवतात. आपण बरेच व्यक्ती आहे जे मातीचे किल्ले बनवतात आणि तयार करतात. त्यावर मातीची खेळणी मांडतात, धान्य पेरतात. यमागची परंपरा कशी व केव्हा सुरू झाली याची नोंद नाही. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या
मध्यभागी अश्विन व कार्तिक या महिन्यामध्ये संधी काळातच हा सण येत असतो. दिवाळी हा सण किमान 3000 वर्ष जुना आहे असं पुरातत्वानुसार मानलं जातं. बट या सणाचा प्रारंभ फार प्राचीन आहे. वास्तव्य ध्रुव प्रदेशात त्या काळातच झाला आहे आणि समज आहे की 6 महिन्यांची प्रदीर्घ रात्र संपून 6 महिन्यांचा प्रदीर्घ दिवस जेव्हा सुरू होतात त्या प्रदेशातील लोकांना नवजीवन प्राप्त झाल्यासारखे वाटत असावे आणि त्यासाठी हा सण साजरा करत असावा. हे सुद्धा एक प्राचीन महत्व मानलं जातं. तसेच वैद्य काळात अश्विन महिन्यात शरद ऋतूचे औचित्य साधून अश्विक किंवा आग्रहासारखे केले जात असत आणि ज्याचा समावेश 7 पाकयज्ञांमध्ये होतो. परंतु धार्मिक आचरणात दिवाळीचे प्राचीन महत्व आपल्याकडून येते. काही लोकांनी अशी श्रद्धा आहे की 14 वर्षाचा वनवास जसं रामाने सीतेला. दिवाळीचे काही महत्व सांगूया. दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी दारात तसेच घरामध्ये इमारतीच्या दिव्यांचा लख प्रकाश केला जातो. याचाच अर्थ असा की आपल्या अंधारमय जीवनाला प्रकाशमय करावे. बरेच व्यक्ती बघा या कम्युनिटीत जॉईन झाले आणि जॉईन झाल्यानंतर त्यांचं एक आयुष्य बदलून गेलं. तसंच दिवाळी अंधारमय जीवनाला प्रकाशमय करावे आपल्या दिवाळीचा दिवस दिसून येते. तसेच दिवाळी हा सण आनंदाचा व उत्सवाचा सण म्हणून साजरा देखील केला जातो. तसेच या दिवशी महालक्ष्मी, सरस्वती, गणपतीची पूजा केली जाते. आपण गणपतीला नेहमी अग्रस्थानी मानतो. दिवाळी कशी साजरी करतात? दिवाळी हा सण मोठ्या उत्सवाने, आनंदाने साजरा करताना दिवाळीची पूजा कशी केली जाते? दिवाळीला आंब्याचा पानांचं तोरण केलं जातं. प्रत्येक घराला, दाराला आणि जिथे ऑफिस आहे त्या ठिकाणी. झेंडूच्या फुलांचे तोरण मुख्य प्रवेशद्वाराला लावले जाते. अंगणात मुख्य प्रवेशद्वारासमोर वेगवेगळ्या रंगांच्या रांगोळी काढल्या जातात. अशा प्रकारे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतात. असे म्हटले जाते की रांगोळी हिंदू धर्मानुसार शुभकारक आहे. त्याचप्रमाणे घराच्या चारही बाजूला तेलाचे दीपक लावले जातात, ठेवले जातात. त्यामुळे दिवाळी दीपोत्सव म्हणून ओळखली जाते. या दिवसाचे बरेच लोक काही लोक नवीन वस्तू देखील खरेदी करतात. मुख्यतः महिला देखील साडी, सोन्याचे दागिने खरेदी करतात पारंपरिक पद्धतीने आणि तज्ञांच्या मते या मुहूर्तावर नवीन वस्तू व सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. आपण म्हणतो धनत्रयाच्या दिवशी बरेच लोक सोनं खरेदी करतात. लक्ष्मीपूजनच्या दिवशी सोनं खरेदी करतात. दिवाळी साजरी करणे म्हणून हे जरी कारण असेल तरी बाजारात या सणाच्या दरम्यान फारच उत्सवात वातावरण असतं. एक आनंदी आनंद असतो. दरवर्षी लोक मिठाई विकत घेतात, खूप सारे आभूषण विकत घेतात. दिवाळीविषयी काही पौराणिक कथा ज्या आपण ऐकल्यात ऑलरेडी आणि त्याच्यातली एक कथा सांगायला मला आवडेल. पहिली दिवाळी विषयी अनेक कथा आहेत. बट एक कथा म्हणजे त्याच दिवशी 14 वर्ष वनवास करून श्रीराम या दिवशी आलेत आणि दिवाळी म्हटली की आनंद, दिवाळी म्हटली की उत्साह, दिवाळी म्हटली की आपल्या चेहऱ्यावर एक आनंद वेगळा असतो. सोबतच मुलांना सुट्टी लागलेली असते आणि सुट्टीच्या निमित्त आपण खूप सारं प्लॅनिंग करतो. आपण म्हणतो की इथे जायचं, तिथे जायचं आणि त्यानिमित्त आपण दिवाळी म्हणजे एक सुंदर आनंदाचा क्षण म्हणून आपण साजरा करतो. अशी दिवाळी तुमच्या सर्वांच्या आयुष्यात एक आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे. या दिवाळी निमित्त तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. प्रत्येक दिवाळी तुमच्या आयुष्यात अशीच आनंदी जावी. याच्यापेक्षा सुंदर आनंदी आयुष्य तुम्ही सर्वांनी जगावे ही या सर्व कम्युनिटीकडून तुम्हाला शुभेच्छा आणि आपली वेलनेस फॅमिली कडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच माहिती आवडली असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकू शकतात. कारण मिळालेली माहिती किंवा लिहिलेली माहिती नेहमी आपण प्रत्येक वेळा इतरांना सांगू शकतो. पण ऐकलेली माहिती थोड्या काळासाठी आपल्याकडे असते. तर बेस्ट ऑफ लक सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा या दिवाळी निमित्त. आणि दिवाळीचा सण अतिशय उत्साहात तुम्ही साजरा करू शकता. कॅलरी मॅनेज कसं करायचं? कॉन्टॅक्ट टू युअर कोच. कोच तुम्हाला कॅलरी मॅनेज करायला सांगतील. कशा पद्धतीने तुम्हाला वजन कमी करायला मदत होईल. दिवाळीची फराळ खाऊन कसं वजन कमी करायचं? त्या पद्धतीने तुम्हाला नॉलेज मिळेल आणि दिवाळीची नवीन आपण मॅरेथॉन लॉन्च करत आहोत. तर मॅरेथॉन मध्ये सहभाग घेण्यासाठी अजिबात मिस करू नका. दिवाळी स्पेशल मॅरेथॉन ज्याच्यामध्ये तुमची फराळ, तुमचं गोडधोड खाऊन तुम्ही वजन कमी करू शकता. थँक यू सो मच. आज सिस्टमने